त्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त घाई आम्हाला आहे. सामना संपूया. हनुमान नाईक सर थोडे असतात. अतिशय स्मित हास्य असं नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर असतं. सामन्याकडे जाऊया आपण. तुमचं काय, तुमचं वेगळं आहे. ते त्याची चर्चा झाली मगाशी आमच्या आमच्या माईकवरूनच ती चर्चा केली गेली. बॉलिंग विष्णुनगर माहुल टीम टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय बातान टीमने घेतला. कदाचित पहिल्या मॅचमध्ये जे काही घडलं होतं त्यांच्या विरुद्ध तेच मात्र आता त्यांनी कंटिन्यू करण्याचं ठरवलंय. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2025. पहिला बॉल लॉंग ऑफ कडे. फिल्डर आहे डाऊन द बॉल. येस इट इज. पकडला गेलाय झेल आणि संपुष्टात आला पहिला बॅटरचा खेळ. पहिला धक्का. 0 या धावसंख्येवरती बातानपाडा टीमला. नाराज आहे या स्ट्रोकवरती सागर भोईर, कारण त्याला देखील हे पटलं नव्हतं. बॅटला अगदी वरच्या बाजूला बॉल लागला होता आणि त्यामुळे बॅट जशी लिफ्ट झाली तसा मात्र बॉल जास्त उंच गेला. लांबी गाठू शकला नाही. परंतु जयेश भोईर अजूनही मैदानावरती आहे, जो पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः बरसला होता, तुटून पडला होता फणस डोंगरी या टीमच्या विरुद्ध. ओमकार हरपालच्या टीमला मात्र परास्त केलं होतं. भरपूर मोठ्या फरकाने तो सामना मात्र जिंकला होता बातानपाडा टीमने. भातान टीम, कारण बऱ्याच वेळा गोष्टी असतात. भातानपाडा आपल्या गावात ज्यावेळेस दोन संघ खेळत असतात त्यावेळेस मात्र हे मिसकम्युनिकेशन बऱ्याच वेळा आमच्यासारखे समालोचकांना देखील अडचणीचे ठरतात. बॉलिंग ट्रॅकवरती गौरव मोरे आपल्याला पाहायला मिळेल आणि अगेन्स्ट बॅटर जयेश भोईर, जो मात्र तळ ठोकून उभा आहे मैदानामध्ये. इथे लॉफ्ट केलाय ऑन साइडला. भरपूर उंच गेलाय बॉल. फिल्डर आलाय बॉल खाली. येस अगेन. पुन्हा एकदा बॉल पकडला गेलाय झेल. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय, तो म्हणजे टीम भातानला. येस थँक्यू. जयेश भोईर बास झालाय एकही धाव न करता. जो बॅटर मागच्या मॅचमध्ये हाहाकार माजवून गेला होता तो बॅटर अगदी स्वस्तात मात्र बास झालाय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ जाणार आहे सुपर थ्रिल आहे मात्र पाहायचंय. ऑलरेडी सुपर 6 मध्ये हिंदवी 11 साई टीमने जागा बनवली आहे, त्यामुळे ही देखील लढत असणार आहे सुपर 6 साठी. कोणता संघ जाईल सुपर 6 मध्ये मात्र पाहायचंय. सातत्याने प्रयत्नशील, प्रयत्नांची परिकष्टता, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित जोडून खेळावं लागतंय. अभ्यासपूर्ण क्रिकेट. इथे ऑन साइडला भरपूर पुन्हा एकदा बॉल उंच गेला होता. फिल्डर पासून दूर पडला बॉल. रनआउटची शक्यता आहे आणि इथे रनआउट होऊ शकतो. पंच चेक करू पाहत आहेत.
सॉफ्ट सिग्नल हे मात्र आम्हाला अनिवार्य असेल. सॉफ्ट सिग्नल काय हनुमान सर? सॉफ्ट सिग्नल अंपायर सांगतात की आउट आहे. त्यामुळे एकदा चेक केल्यानंतर ज्यावेळेस व्हेरीफाय होईल त्यावेळेस आम्ही डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचू काय घडलंय. कारण प्रथम दर्शनी हनुमान सरांनी सांगितलं की बॅट्समन आउट आहे, परंतु येस इट इज आउट आहे. आयुष्यात 1 इंच किती महत्वाचा आहे. 1 इंच किती महत्वाचं हे यातून आपल्याला कळून येतं. खरं तर बऱ्याच वेळा आपण बोलतो 19-20 झालं तर काय फरक पडतो. 19-20 बॅट्समन मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. पहिल्याच ओव्हरमध्ये तिसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम भातानला लागलाय. चला स्टार्ट करा प्लीज. बॉलर तयार आहे गौरव मोरे. आणि याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय युवराजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवरांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. उचललाय बॉल, मिड विकेटच्या वरून बॉल फ्लाय होत, परंतु इथे देखील अडकला बॅटर. काय करावं आता भातान टीमला समजत नाहीये. कारण जेवढे प्रयत्न केले तेवढे असफल राहिले, परंतु आनंद सध्या तरी गगनात मावेन असा झालाय विष्णुनगर माहुल टीमला. थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये काहीशी बिकट खराब परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती टीम भातांची. श्रीदत्त भातान टीम मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सपशेल शरणागती पत्करली. 2 वर 4 या स्थितीमध्ये आहे संघ अगेन्स्ट विष्णुपाडा माहोल विष्णुनगर माहोल. राज गौतम बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल बॅटचा संपर्क नाही. अंपायर सांगतात की हा डॉट आहे. तर याच दरम्यान सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य युवराजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने स्वर्गीय पिंटा शेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. सातत्याने समाज राजकारणासोबत समाजकार्यामध्ये देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री
युवराजजी म्हात्रे साहेब या ठिकाणी मात्र दाखल झालेत. हार्दिक स्वागत. 3वर 4 सध्या श्रीदत्त भातान टीम. राज गौतम मैदानाच्या आतमध्ये. पहिली ओव्हर ज्यावेळेस मात्र फेकली होती गौरव मोरेने, आता राजवरती जबाबदारी आहे या धावांना रोखण्याची. ऑन साईडला खेळलेत. स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बॉलला कलेक्ट केलंय. फक्त 1 धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे चालली 4-4वर 4 बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरचे 3. दुर्गादेवी क्रिकेट संघ हमरापूर आयोजित क्रीडा स्पर्धा. लाऊडली अपील. येस इट इज. आणखीन एकदा परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप सापडला फलंदाज. 5वा धक्का 4 या धावसंख्येवरती दिलाय विष्णुनगर माहुल टीमने श्रीदत्त भातानला. सर्वांना मान्य आहे, कारण आज मॉडर्न युग आहे आणि या मॉडर्न युगामध्ये अशीच सुनबाई मिळणार प्रत्येकाला. कारण आता साड्यांपासून दूर होऊन अलिप्त झाल्या. आता बऱ्याचशा साड्या, ड्रेसेस आले, जीन्सचा मॉडर्न जमाना आहे, परंतु मुलांमध्ये काही परिवर्तन नाही. मुलं आहेत त्या ठिकाणी. लग्न होऊ द्या तरी हाफचड्डी काय सुटत नाही. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होतोय. फॉर्मलिंग त्या ठिकाणी आणि 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 6 वरती. आणि काय कलेक्शन आहे. राज गौतमच्या फिटनेसचं मी कौतुक करेन, कारण मागच्या मॅचच्या पहिल्या बॉलपासून जी त्याची फिल्डिंग आपण पाहिली ना ती लाजवाब राहिली आहे. इथे देखील आपण पाहू शकताय ओव्हरची समाप्ती होत असताना 2 षटकांचा खेळ संपला. 7वर 5 श्रीदत्त भातान टीम. अजूनही मात्र सामना बरोबरीत आहे असं वाटतंय, परंतु भातान टीमला आता मात्र गिअर शिफ्ट करावे लागतील शेवटच्या ओव्हरमध्ये. आता धावा येणं गरजेचं आहे. चला, विनंती आहे साई टीम कॅप्टन अनिकेत मोकल, कृपया आपण स्टेजवरती येऊन बसायचं आहे. थँक्यू. 3रं षटक, अंतिमचं अखेरचं षटक. टार्गेट सेट करणारी ही ओव्हर फेकण्यासाठी तयार आहे प्रथमेश काळे. पहिला बॉल. इथे ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चाललाय बॉल. दोन्ही पंचांची अदा वेगळी. एकाचे हात वरून खाली, एकाचे खालून वरती. काय करावं नेमकं समजत नाहीये. हे पहा, आता संध्याकाळी स्टेटस ठेवा संतोष चौधरी सर. इथे बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पासून दूर आहे, परंतु इथे हो थोडक्यात बचावलेत. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या कॅमेरामध्ये हा क्षण कैद झालाय. काळजी घ्या मित्रांनो, काळजी घ्या. एका कॅच मागे धावत असताना आमच्या नवी मुंबईच्या राज गोठणकरचा जीव खरोखर जाऊन पुन्हा आलाय. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.
कारण भिवंडीतील स्पर्धेमध्ये महापौर चषकामध्ये ज्यावेळेस 3 खेळाडूंची आमने-सामने टक्कर झाली होती एक कॅचवरून, त्यावेळेस माउथ टू माउथ ज्या पद्धतीने एजाज कुरेशीने राज गोठणकरला श्वास दिला होता, त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने राजच्या प्राणात प्राण आलं. आणि असे बरेचसे खेळाडू आहेत या टेनिस क्रिकेटमधून. खरं तर अशा पद्धतीने ॲक्सिडेंटल का होईना किंवा हार्ट अटॅकच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्यातून निघून गेलेत. आजकालचा जमाना काही सांगता येत नाही. भरपूर गोष्टी आजकाल बदलायला लागल्यात. त्यामध्ये सर्वात प्रथम आपलं अन्नपाणी. स्केड्यूल नाही आहे. सकाळी उठायचं, बाट हातात घ्यायची, गाडीत पेट्रोल असेल तर ठीक, पंपावर जाऊन पेट्रोल भरायचा आणि जिथे स्पर्धा आहे ते गाव गाठायचं. तिथे गेल्यानंतर मॅच सुरू होते. खेळताना अचानक त्रास जाणवू लागतो, त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आपण सर्वांनी. रनआउटची शक्यता होती परंतु प्रथमेशने मिस केली चान्स. एक धाव आली. टीमची टोटल सिंगलने पुढे चालली 9 रन. 9 वरती 6 या स्थितीमध्ये आहे संघ. त्यामुळे या सामन्यामध्ये अजूनही जे शेवटचे 3 बॉल बाकी आहेत तिथे मात्र जर मोठा चमत्कार घडला, मोठे फटके आले तर संधी बनेल तिसरी दत्त भातान टीमला. ओव्हर द विकेट. इथे फुलर लेंथ डिलिव्हरी. बॉल बॅटचा संपर्क नाही. कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाहीयेत, कारण रिस्क आहे तेव्हाच ट्रॉफी फिक्स आहे. इथे देखील आपण पाहू शकताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हाही प्रयत्न मिस केला. कारण एक एक पाऊल पुढे टाकून जमणार नाहीये. मंजिले उन्हीं को मुबारक जिन्हें सीढ़ियों तक जाना है. मंजिले उन्हीं को मुबारक जिन्हें सीढ़ियों पे जाना है. हमें हमारी मंजिल तो आसमान है, हमें ऊंचाई तक जाना है. आणि निश्चितपणे मोठा फटका खेळायचा होता. आणि इथे देखील पाहू शकताय थोडीशी फंबलिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅट्समन आउट. 10 झाल्या. 11चं टार्गेट सोपं टार्गेट आहे. त्यामुळे या टार्गेटला आता चेस करण्यासाठी किंवा धावा वाचवण्यासाठी भातान टीम किती प्रयत्न करेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. त्यापूर्वी साई टीमचे कॅप्टन मिस्टर अनिकेत मोकल आपण यावं, आमच्या स्टेजवरती येऊन बसावं, जेणेकरून हा सामना जसा संपेल तसा विजेता संघासोबत तुमचा टॉस केला जाईल आणि ती देखील मॅच असणार आहे 3 ओव्हरची. थँक्यू. हे पहा स्क्रीनवरती आपल्या खरं तर साई गावचे सगळे प्रेक्षक आज या हिल स्टेशनवरून महाबळेश्वरला आल्याची फिलिंग घेतात. राकेश मोकल आहेत. खरं तर हे पहा आपली उपस्थिती दाखवून फायदा नाहीये, तुमचा कॅप्टन इथे पाठवणं फार गरजेचं. येतोय? येऊ द्या, लवकर येऊ द्या, कारण सामना लो स्कोरिंग आहे. परंतु भातान टीमने फाईट केली. जर विष्णुनगर टीम सारखी त्यांची देखील बॉलिंग राहिली तर सामना बनू शकतो. हॅलो. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री युवराज म्हात्रे साहेब हे या व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. त्यांचं स्वागत करतील संजय पाटील सर. संजय साहेबांना विनंती करतो की ग्रामपंचायत सदस्य युवराज म्हात्रे साहेबांचं स्वागत सत्कार करायचं आहे. दादा, आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं, क्रिकेटप्रेमी रसिकांच्या वतीनं मी आपलं सहर्ष
स्वागत 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 करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन युवराजदादा म्हात्रे यांचं स्वागत सत्कार इथं केलं जात आहे. मी पुन्हा एकदा साहेबांना खरंच आपण इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. दहा धावा झाल्या. 11 धाव्यांचं टार्गेट सध्या तरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2025 दुर्गादेवी क्रिकेट संघ हमरापूर आयोजित ही क्रीडा स्पर्धा दिवस दुसरा अंतिमची मॅच आजच्या दिवसातील अंतिमचा सामना कोणाच्या दरम्यान खेळला जाईल हे मात्र पाहायचं आहे. कारण यातून जिंकणारा संघ खेळेल टीम हिंदवी 11 साई सोबत. अकरा धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. विष्णुनगर माहुल टीम समोर श्रीदत्त भातान टीम बॅटिंग करत असताना मात्र काहीच अडखळता प्रवास त्यांचा पाहायला मिळाला. लेट स्टार्ट द मॅच. सलामीचा बॅटर आकाश आणि सागर. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता. फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला. डॉट पहिला डॉट. 18 मध्ये 11 बनवायचे आहेत. पहिला डॉट आलाय. 17 मध्ये 11. इथे चांगला फटका इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. ओ चांगला झेल संदेश आहे त्या ठिकाणी. कोणतीही चूक नाही. ज्या पद्धतीने सापळा रचला होता विष्णुनगर टीमने तसाच काहीसा सापळा आता रचला श्रीदत्त भातान टीमने या विष्णुनगर टीमसाठी. बॅट्समन आउट. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम आज साईंचे गीत. थँक्यू. आपल्याला ऐकायला मिळतात. डिझो ऑपरेटर आता 5 वाजून गेलेत त्यामुळे थोडासा तो देखील रिदममध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. परंतु भर दुपारी थोडासा थंडावलेला आणि दुपारी मात्र त्याला चहाची तल्लप लागलेली. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश भोईर जो बॅटिंग करत असताना फार काही कमाल दाखवू शकला नाही या मॅच मध्ये. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे येतो शॉर्ट लेग कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. कोणतीही चूक नाही. एक धाव मिळाली. सिंगलने अकाउंट ओपन केलं जाते. पहिल्या 3 बॉलमध्ये एकच धाव. जी परिस्थिती उद्भवलेली खरं तर भातान टीमवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत 4 विकेट मिळवल्या होत्या टीम विष्णुनगरने. माहुलचा संघ आहे. मुंबईहून आलेला संघ आणि आज मात्र या पनवेल विभागातील एक दर्जेदार संघासोबत खेळत असताना आपला खेळ भरपूर चांगला झालाय हे मात्र दाखवले मुंबईच्या या संघाने. इथे देखील चांगला फुटवर्कचा वापर नव्हता. चांगला बॉल रिलीज केला. आणखीन एक डॉट बॉल. 4था बॉल आलाय हा डॉट. चौथा बॉल आलाय डॉट. एक धाव आली आहे. 1 वर 1. इथे क्लीन बोल्ड. येस पकडला गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का क्रमांक 2.
जी परिस्थिती उद्भवलेली भातान टीमवरती, आता तीच परिस्थिती पहिल्या ओव्हरमध्ये विष्णुनगर या टीमवरती असलेले आपल्याला पाहायला मिळते. आदिनाथ मैदानावरती अजूनही तळ ठोकून उभा आहे, परंतु सागर झालाय बाद. थँक्यू व्हेरी मच जी जे. खरं तर मैदानावरती फॉर्च्यून इव्हेंटचे दोनच कॅमेरे आहेत जे क्रिकेटपेक्षा सी सी टी व्हीचं काम जास्त करत आहेत. सध्या तरी मैदानावरती जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्यावरती बारीक बारीक नजर या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची आहे. आणि आम्हाला कळतं आहे की कोणता प्रेक्षक मॅचचा आनंद घेतो आहे आणि कोणता प्रेक्षक या माहोलचा आनंद घेतो आहे. राऊंड द विकेट. इथे देखील ऑन साईडला खेळत असताना फिल्डरपासून दूर राहिल्या बॉल. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जातील, त्यात कोणतंही दुमत नाही. ओव्हरची इथे झाली आहे सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये विष्णुनगर टीमच्या धावा आहेत 3 वर 2 या स्थितीमध्ये संघ येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 धाव्यांची. 12 बॉल 8. थँक्यू. इथून देखील आपण पाहू शकाल आमच्या मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षकांची गर्दी आहे आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर या आजूबाजूतील गावातील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती येतील. कारण अगदी शेजारील संघ साईगावचा संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात अंतिम फेरीमध्ये आहे. इथे देखील आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कोणताही धाडस होत नाहीये. आदिनाथला देखील बांधून ठेवले. कदाचित प्रेशरमध्ये अंकित सध्या बॅटिंग सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते विष्णुनगर माहुल टीमची. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय संदेश. हा थोडा मागे ठेवला होता बॉल. स्वीपर कव्हरकडे टर्न झाला बॉल. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी सोप्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्यात. कोणत्याही प्रकारचं ताण लोड घेऊ इच्छित नाहीयेत विष्णुनगरचे खेळाडू, कारण त्यांना माहीत आहे सामन्यावरती पकड आपली आहे, परंतु जर दबावामध्ये खेळलो तर सामना हातातून निघून जाईल. कारण श्रीदत्त भातान टीम आज खरं तर प्रवीणच्या अनुपस्थितीमध्ये खेळतीये, त्यामुळे त्याची कमतरता कदाचित या मॅचमध्ये नक्कीच जाणवत असेल. निश्चितपणे प्रवीण, आपण देखील मॅच पाहत असाल तर आपल्याला देखील वाटत असेल की आपली अनुपस्थिती टीमसाठी किती धोकादायक बनली आहे. परंतु असं म्हटलं जातं की काळ वेळ पाहून सगळ्या गोष्टी आपल्या हाताळाव्या लागतात. इथे पहा, आणखीन एक विकेट मिळाली, सफलता मिळाली. आदिनाथ झाला बाद. 3रा धक्का विष्णुनगर माहुल टीमला. थँक्यू.
अजूनही सामना मात्र श्रीदत्त भातान टीम सोडू इच्छित नाहीये, कारण त्यांनाही ठाऊक आहे की आमची गोलंदाजी धारदार आहे. आमच्या गोलंदाजी समोर अनेक वेळा मोठ्या मोठ्या संघांनी नांग्या टाकल्यात. त्यामुळे हा संघ जो आहे लढवय्या संघ आहे, वॉरियर आहेत. 9 मध्ये 6 पाहिजे तरी देखील ते सामना सोडू इच्छित नाहीयेत. ऑप्शन पासून बाहेर चालला बॉल. 1 रन मिळाली लेग बाईसची. हनुमान नाईक सर आम्हाला कळवत आहेत ही लेग बाईसची रन जोडून या खात्यामध्ये येणारे 8 बॉल 5 करायचे आहेत. हे 2 बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहेत आत्ताच्या घडीला विष्णुनगर माहोल टीमसाठी, कारण काय घडेल याची शाश्वती नाहीये. ऑन साइडला हवेमध्ये बॉल भरपूर उंच गेला. फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे एक योग्य यशस्वी आणि मी तर म्हणेन परफेक्ट टाइम वरती पकडला झेल आता अडचणीमध्ये आणेल विष्णुनगर माहुल टीमला. सात मध्ये थँक्यू 7 मध्ये 5 पाहिजे. सात मध्ये 5 ची आवश्यकता आहे. अतिशय रोमहर्षक सामना. इथे जागा बनवली. ओ हो नशिबाचा हा चौकार मिळालाय. काय घडलंय हनुमान सर सांगताना चौकार आहे. 4 रन. चार आल्या आणि या 4च्या बरोबरीने स्कोर झाला लेवल. येणारे 6 बॉल आणि 1 धावेची गरज. दॅट शुड बी कंपल्सरी. 1 धाव तुम्हाला करावीच लागणार आहे. 6 बॉलमध्ये 1 धाव बऱ्याच वेळा रोखली गेली आहे. गोलंदाजाकडे कौशल्य असेल, गोलंदाजाकडे टप्पे असतील, गोलंदाजाकडे व्हेरिएशन असतील तर गोष्ट शक्य आहे. इथे चांगला फटका ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे बॉल जाईल. रन मिळतील 4. सामना फिनिश. अभिनंदन टीम विष्णुनगर माहुल. आणि यानंतर आज सामना होईल तो म्हणजे हिंदवी 11 साई विपक्ष विष्णुनगर माहुल. दोन्ही टीम कॅप्टन कृपया यायचं टॉससाठी. लगेचच आपण टॉस करणार आहोत. 3 ओव्हरची मॅच आणि स्पर्धेमध्ये मला संधी दिली त्याबद्दल संपूर्ण दुर्गादेवी क्रिकेट संघ, आमचे संजय दादा, सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज खूप चांगलं वाटलं या विभागामध्ये येऊन आणि खूप प्रेम मिळालं. आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.